सर्वांना नमस्कार मित्रांनो. आपण आतापर्यंत पीओ गाईड पार्ट 1 मधील बरेच भाग बघितले. त्याचप्रमाणे आपण लॉंग फॉर्म, शॉर्ट फॉर्म, त्यानंतर दिनविशेष हे बरेच कार्यक्रम आपण व्हिडिओ पाहिलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पीड पोस्ट या संबंधी माहिती बघणार आहे. स्पीड पोस्ट हा कुठला भाग आहे लक्षात घे. स्पीड पोस्ट हा प्रोडक्ट अँड सर्व्हिस, उत्पादने आणि सेवा यामधील एक पार्ट आहे. परीक्षेला काय करतील, तुला परीक्षेला प्रश्न विचारतील स्पीड पोस्ट संबंधी. स्पीड पोस्ट मध्ये आपण काय करणार आहे, आज सगळी माहिती बघणार आहे. आता लक्षात घे, पहिला मुद्दा, स्पीड पोस्टची सुरुवात कधी झाली बघ. स्पीड पोस्टची सुरुवात झाली 1 ऑगस्ट 1986 ला. 1 ऑगस्ट 1986 ला काय झाले, स्पीड पोस्टची सुरुवात झाली. आता स्पीड पोस्ट म्हणजे काय? स्पीड पोस्ट म्हणजे बघ, आपली पोस्टची एक्सप्रेस मेल सर्व्हिस आहे, ज्यामध्ये काय आहे तुला समजून सांगतो. हे बघ, स्पीड पोस्ट म्हणजे काय, एक्सप्रेस मेल सर्व्हिस. एक्सप्रेस मेल सर्व्हिस आहे थोडक्यात, एक्सप्रेस मेल सर्व्हिस. ह्याच्याद्वारे काय काय केलं जातं, एक्सप्रेस मेल सर्व्हिस आहे. ह्याच्यामध्ये पहिला मुद्दा लक्षात घे, टाइम बाउंड मध्ये आर्टिकलची डिलिव्हरी केली जाईल. काय केलं जाईल, टाइम बाउंड म्हणजे ठराविक कालावधीमध्ये. त्याचप्रमाणे अश्युअर्ड, अश्युअर्ड म्हणजे खात्रीशीर. इन्शुअर्ड म्हणजे विमा, अश्युअर्ड म्हणजे खात्रीशीर. खात्रीशीर काय केली जाईल, डिलिव्हरी केली जाईल. कशा कशाची, तुझं समजा लेटर असेल, त्यानंतर तुझे डॉक्युमेंट असतील, त्यानंतर तुझं जे पार्सल असतील, ते काय केलं जाईल, पोस्टद्वारे व्यवस्थित पोहोचवलं जाईल, व्यवस्थित टाइम बाउंड मध्ये आणि एकदम खात्रीशीर. एक्सप्रेस मेल सर्व्हिस याद्वारे वितरण केलं जातं. काय केलं जातं, वितरण केलं जाईल. कशाचं, तुझ्या लेटरचं, डॉक्युमेंटचं आणि पार्सलचं. आलं का लक्षात तुझ्या? आता लक्ष घे, पुढचा मुद्दा काय, स्पीड पोस्ट आहे. स्पीड पोस्टची सुरुवात होईल 1 ऑगस्ट 1986 साली स्पीड पोस्टची सुरुवात झालेली आहे. त्यानंतर तुला जर यांना समजा स्पीड पोस्ट अकाउंट ओपन करायचं असेल, स्पीड पोस्ट अकाउंट तुझं जर मोबाईल कुठं नसेल पोस्टर, तर तुला कोणाची परवानगी लागेल, सीपीएमजी ची परवानगी लागेल. कोणाची, सीपीएमजी ची. सीपीएमजी काय करतील, तुला परवानगी देतील. तू स्पीड पोस्ट बुकिंग साठी जास्त जर तुझा असेल व्यवहार रोजचा, तर तुला अकाउंट ओपन करून तू सीपीएमजी च्या परवानगीने तू काय करू शकतो, रोज बुकिंग करू शकतो. त्यानंतर लक्षात घे, स्पीड पोस्ट, स्पीड पोस्ट मध्ये बघ, स्पीड पोस्टचे आर्टिकल असतात, त्याची सुरुवात कशी होती, काय होती पाहिजे. स्पीड पोस्ट परीक्षेला प्रश्न विचारले जाते, 4 परीक्षेला पर्याय दिले जातील आणि त्यामध्ये म्हणतील की तुला ह्यातली कुठली सिरियल ही स्पीड पोस्टची सिरियल नाहीये. तर लक्षात घे, स्पीड पोस्टच्या पत्रांची किंवा तुझ्या ज्या पार्सलची सिरियल कुठून सुरू होते, सुरुवातीला असतं ईएम असतं बघ, तू बघितलं असेल ईएम असतं, त्यानंतर एव्ही असतं, त्यानंतर एडब्ल्यू असू शकतं, त्यानंतर जेएन अशी सुरुवात असते स्पीड पोस्टची. त्याचप्रमाणे तू बघितलं असेल पॅन कार्ड पीटी ने असते सुरुवात, पीटी किंवा जेएन नी सुरुवात असते, त्यानंतर पीपी नी सुरुवात असते. आलं का लक्षात, ईएम, एव्ही, ईडब्ल्यू, जेएन, पीटी, पीपी, त्यानंतर एक्यू नी पण सुरुवात असते. कशाची, स्पीड पोस्टच्या आर्टिकलची. आता तू बघितलं असेल एव्हीची सुरुवात जर बघितलं असेल, तू मोकार इलेक्शनच्या काळात काय केलं असेल, पत्र वाटले असेल, त्यावेळेस त्याची सुरुवात काय होती, त्या स्पीड पोस्टच्या मतदान कार्डाची सुरुवात होती, एव्हीची सुरुवात होती. त्यानंतर तू आता एडब्ल्यू बघत असशील, एडब्ल्यू म्हणजे काय, एडब्ल्यू हे अमेझॉनचे पार्सल येते मोठे मोठे, त्यांची सुरुवात कशाने, एडब्ल्यू ने. त्यानंतर जेएन बघत असेल किंवा पीटी म्हणत असेल, त्यामध्ये पॅन कार्ड येतील, त्यानंतर तुझे आधार कार्ड येतील. हा कार्यक्रम कुठल्या सिरियलने सुरू होतो, जेएन आणि पीटीनी. पीपी, आता तुझ्याकडे ज्यावेळेस पासपोर्ट येत आहे, त्यावेळेस पासपोर्टची सुरुवात असते बघ पीपीची. पासपोर्ट काय करायचंय, कोणाकडे द्यायचं नाही. स्पीड पोस्ट असलं तरी त्याच्या डाव्या कोपऱ्यात लिहिलेलं असते कशाच्या, हे पासपोर्ट असते. पासपोर्ट हे पांढऱ्या लिफाफ्यात असते बघ, तिकडे लिहिलेलं असतंय डिलिव्हर ओनली. कोणाला, जो व्यक्ती त्याला डिलिव्हर करायचंय. नाही तू काय करशील, तुला घरी बसायला लागतंय. पासपोर्ट तू दुसरीकडे दिलं आणि त्याने कंप्लेंट केली, मला पासपोर्ट भेटला नाही, तर तुला घरी बसायला लागतंय. त्यामुळे पासपोर्ट देताना त्याचं आधार कार्ड घ्यायचंय, त्याची सही घ्यायची, त्याचा मोबाईल नंबर लिहून घ्यायचाय आणि मगच त्याला काय करायचंय, पासपोर्ट द्यायचं. त्यानंतर एक बघितलं असशील, एक ने बरेच वेगवेगळे आर्टिकल सुरू होते. त्यानंतर ह्याच्यामध्ये एक असते बघ ईव्ही. ईव्हीच सुद्धा काय असतंय, स्पीड पोस्ट म्हणून आर्टिकल आपल्याकडे डिलिव्हरीसाठी येतंय.
ह्याची बुकिंग कुठल्या कुठल्या म्हणजे सिरियल होते EM AB AWJN PT PP AQ EV. आलं लक्षात तुझ्या? त्यानंतर ही जी स्टिकर असते स्टिकर हे किती अंकी असते हे स्टिकर असते बघ 13 अंकी स्टिकर असते. बारकोड किती डिजिट असतो? बारकोड किती डिजिट असतोय? 13 डिजिट असतो. किती? 13 डिजिट. त्यानंतर EM नी जर सुरुवात झाली तर शेवटी बघ जे काय आकडे असतील 9 आकडे त्यानंतर परत शेवटी असतंय IN लिहिलेलं असतंय. अशी एकूण बारकोड 13 डिजिटचं असतं. आलं का लक्षात? त्यानंतर आता स्पीड पोस्टद्वारे तू जर पार्सल पाठवत असेल स्पीड पोस्टद्वारे जर पार्सल पाठवलंस तर त्याची मॅक्झिमम वेट किती असते? स्पीड पोस्टचं मॅक्झिमम वेट असतंय जास्तीत जास्त 35 किलो आणि कमीत कमी किती पाहिजे? कमीत कमी पाहिजे मिनिमम 500 ग्रॅम. एवढं काय लागेल? पार्सलचं वजन लागेल. जर समजा पार्सल जर तू रजिस्टर म्हणून बुक करत असेल तर जास्तीत जास्त मर्यादा आहे 20 किलो. स्पीड पोस्ट म्हणून जर पार्सल बुकिंग करत असेल त्याची जास्तीत जास्त मर्यादा आहे 35 किलो. कमीत कमी किती पाहिजे? 500 ग्रॅम एवढं पाहिजे. त्यानंतर लक्षात घे स्पीड पोस्टचं जर समजा काय झालं परीक्षेला तुला प्रश्न विचारता येईल स्पीड पोस्ट हे इन्शुरन्स करतील का? ते इन्शुरन्स करता येईल का? इन्शुरन्स किती रुपयापर्यंत करता येते बघ. इन्शुरन्स तू काय करू शकतो? 1 लाखापर्यंत करू शकतो. 1 लाखापर्यंत इन्शुरन्स करू शकतो. प्रत्येक 500 ग्रामला वेगळी फी असते. त्यानंतर तुला सांगतो परीक्षेला आपल्याला एवढं डीप मध्ये विचारणार नाही किती फी लागेल आणि काय लागेल. हा ते पी वगैरे असते कॅल्क्युलेशन तुला गणित दिले ना तिथं काय केलं जातंय. समजा तुला 400 ग्रॅम हे सांगितलं जाईल काय स्पीड पोस्ट आहे त्या ठिकाणी पाठवायला किती रुपये लागतील. तर लक्षात घे तुला एक उदाहरण म्हणून सांगतो. पहिले 200 ग्रॅमला किती रुपये लागतात? इन्शुरन्स फी 10 रुपये. तिथून पुढे 6 रुपये प्रत्येक 200 ग्रॅमला. अशा प्रकारे त्याची काय असते फी असते. हे परीक्षेला विचारत नाही जास्त काही लक्षात ठेवू नको. एवढं लक्षात ठेव फक्त इन्शुरन्स किती पर्यंत करू शकतो? आर्टिकलचा 1 लाखापर्यंत इन्शुरन्स करू शकतो. आता इन्शुरन्स कशासाठी केला जातो तुला सांगतो लक्षात घे. तू गाडी चालवतोस गाडीचं काय असतंय तुझ्या इन्शुरन्स असते. इन्शुरन्स कशासाठी असते? तू कुठं मोकार जाऊन कोणाला धडकला रात्री मोकार तू प्यालाय आणि मोकार तू फुल गर 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 गाडी पडी कोणाला तरी ठोकलाय आणि गाडीचं नुकसान झालंय त्यासाठी काय असतंय? इन्शुरन्स असते. इन्शुरन्स पाहिजे तुझं लायसन लागते बरं का गाडी चालवताना ते वेगळं बागे. हे सांगतो इन्शुरन्स कसं असते. पत्राचं इन्शुरन्स बघ. पत्राचं इन्शुरन्स असतंय ज्यावेळेस तू पत्र समजा इन्शुरन्स करून पाठवलं आणि पत्र जर गहाळ झालं कोणाकडून किंवा ते डॅमेज झालं तर त्याची जी इन्शुरन्स केलेली व्हॅल्यू असेल जर समजा एखादा आर्टिकल आहे तू काय केलं तुझे डॉक्युमेंट पाठवले इन्शुरन्स करून समजा 4000चा इन्शुरन्स केला तू किती 4000 रुपयाचा इन्शुरन्स केला आणि जर समजा ते तुझ्यापर्यंत पोहोचलंच नाही किंवा ते फाटून भेटून पोहोचलं तर तुला हे 4000 रुपये कोण देईल? पोस्ट ऑफिस देईल. पण एवढं लक्षात घे तू पाठवशील 5 रुपयाचं पेन काय 5 रुपयाचं पेन पाठवशील आणि तू 1 लाख रुपयाचा इन्शुरन्स करशील तसं जमणार नाही. तुझी जेवढी वस्तूची किंमत आहे ती वस्तूची किंमत किंवा त्याच्यापेक्षा कमी एवढ्या किमतीचा काय केला जातो? इन्शुरन्स केला जातो. आलं का लक्षात तुझ्या? इन्शुरन्स जास्तीत जास्त किती लाखापर्यंत करू शकतो? 1 लाखापर्यंत करू शकतो. त्यानंतर लक्षात घे इन्शुरन्स करताना जे कॉइन्स असतील त्यानंतर जे मौल्यवान धातू असतील त्याचप्रमाणे प्रिशियस स्टोन्स असतील ह्या ज्या महत्वाच्या गोष्टी येतात किंवा ज्या बँक नोट्स असतील त्या काय करायच्या इन्शुरन्स करून पाठवायच्या. आलं तुझ्या लक्षात? इन्शुरन्सची मर्यादा 1 लाख काय काय पाठवायचं परफेक्ट कार्यक्रम. आता लक्ष घे पुढं जी स्पीड पोस्ट आहे स्पीड पोस्ट मध्ये एक तुला सीओडी फॅसिलिटी अवेलेबल असते. सीओडी म्हणजे काय? कॅश ऑन डिलिव्हरी असते. काय कॅश ऑन डिलिव्हरी? आता कॅश ऑन डिलिव्हरीचा एक किस्सा सांगतो तुला. काल परवाचा एक किस्सा आहे. XYZ बीपीएम कडे काय आलं एबीपीएम कडे एक सीओडी आली. किती रुपयाची होती? ती होती बघ 10,500 रुपयाची होती. एक बालाजी पूजा संस्था नाही कुठलं तरी युपी मध्ये हाय का मोकार कुठं नाही ते माहित नाही. बऱ्याच लोकांची फसवणूक करायला येते त्याच्याशी काही गिनत नाही. त्याने काय केलं सीओडी त्या कस्टमरला दिली. आपलं काम काय आधी पैसे घ्यायचे त्यानंतर सीओडी द्यायची त्याच्या हातामध्ये सही करून घ्यायची. भावने विश्वासाच्या नात्यावर सीओडी देऊन टाकली. त्यानंतर त्याने घरी गेलं बघितलं जे पार्सल मागितलं होतं ते पार्सल आलंच नाही. दुसराच कुठं आलं त्याच्यामध्ये. कस्टमर काय पैसे द्यायला तयार होत नव्हता. कसं बसा कस्टमर पैसे द्यायला तयार झाला ते विषय भाग वेगळा. पण काय करायचंय
हे जे कॅश ऑन डिलिव्हरी असतात ते व्यवस्थित डिलिव्हर करायचे. आधी पैसे घ्यायचे आपण हातामध्ये आणि त्यानंतर त्याच्याकडे काय करायचंय, ते पार्सल घे तिकडे फेकून दे आणि काही कर. हा आपल्याला घेणं देणं नाही. आलं लक्षात? आता चल पाय आपण पुढचं बघूया काय काय याच्यामध्ये. त्यानंतर आता लक्ष द्यायचे स्पीड पोस्टचे. ते स्पीड पोस्ट आपलं कसलं प्रोडक्ट आहे, पोस्टचं प्रीमियम प्रोडक्ट आहे. प्रीमियम प्रोडक्ट आहे बरं का, लक्षात घे, प्युअर प्रोडक्ट आहे. परीक्षेला प्रश्न विचारला जाईल स्पीड पोस्ट कसलं आहे. तुला काय करतोय, परीक्षेला जी विचारते तेच पॉइंटच्या स्वरूपात तुला लिहून देतोय. तू फक्त काय कर, पॉइंट लिहून घ्यायचं काम कर आणि वाच, बाकी काय करू नको. जास्त माहिती लक्षात ठेवायची काही गरज नाही स्पीड पोस्ट संबंधी. लक्षात घ्या आता प्रीमियम प्रोडक्ट आहे. आता जर आपण बघितलं स्पीड पोस्ट ही सुविधा आहे ती कुठे अवेलेबल असते. स्पीड पोस्ट सुविधा हिची स्पीड पोस्ट बुकिंग सेंटर असतील. स्पीड पोस्ट बुकिंग सेंटर असतील बाहेर कुठं सेंटर्स. आणि आपली जेवढे पोस्ट ऑफिस आहेत, ब्रांच पोस्ट ऑफिस असू दे, तुझं एसओ असू दे, एचओ असू दे किंवा जीपीओ असू दे, सगळीकडे काय केलं जाईल, बुकिंग केली जाईल. ऑल पोस्ट ऑफिस, पीओ पोस्ट ऑफिस लिहिलंय बरं का. त्यानंतर 8/1/2021 पासून सुरुवात काय झाली बघ. 8/1/2021 पासून तुला माहिती असेल बेंगलोर इथं काय झालंय, स्पीड पोस्ट बुकिंग सुविधा ही 24 तास सुरू झाली. किती 24 तास बुकिंग करू शकतो. बेंगलोर जीपीओ बरं का, जीपीओ ला तू म्हणशील तिथं आखीकडे झाली का, नाही बेंगलोर जीपीओ ला. त्याचप्रमाणे मुंबई जीपीओ ला सुद्धा आता स्पीड पोस्ट 24 तास सुविधा उपलब्ध झालेली आहे बुकिंग साठी. आता लक्षात घे पुढचा पॉइंट बघ. पुढचा पॉइंट काय आहे, स्पीड पोस्ट जे कॅश ऑन डिलिव्हरी बघितलं आपण, काय सीओडी कॅश ऑन डिलिव्हरी आहे ती कोणासाठी अवेलेबल आहे, बल्क फॅसिलिटीसाठी अवेलेबल आहे. म्हणजे बल्क कस्टमर साठी ती काय अवेलेबल आहे. म्हणजे बघ बल्क कस्टमर म्हणजे सीओडी कोणाला अवेलेबल आहे, ज्यांची बुकिंग किती 50,000 रुपये पर्यंत आहे. किती 50,000 रुपये रोज बिझनेस आहे समजा त्यांचा, त्यांच्यासाठी सीओडी कॅश ऑन डिलिव्हरी ही फॅसिलिटी अवेलेबल आहे. त्यानंतर ज्यावेळेस तुझं स्पीड पोस्ट असेल, आर्टिकल असेल तुझं स्पीड पोस्ट आर्टिकल, ज्यावेळेस आपल्याला काय करते तर पोस्टमन भाऊनी काय केलं, वितरण केलं कुठं, त्याच्या घरी जाऊन स्पीड पोस्ट दिलं. पोस्टमनला आहे ना इन्सेंटिव्ह असतो. इन्सेंटिव्ह किती असतो लक्षात घे, 0.50 पैसे. म्हणजे 50 पैसे, 50 पैसे, एक मिनिट, हे 50 पैसे 0.50 म्हणजे 5 पैसे, 50 पैसे एवढा इन्सेंटिव्ह असतो. कोणाला असतोय इन्सेंटिव्ह, इन्सेंटिव्ह असतो कोणाला, पोस्टमनला. एक आर्टिकल माग 50 पैसे एवढा काय इन्सेंटिव्ह आहे. त्यानंतर स्पीड पोस्टचा बाबता बघितलं तू, पार्सलचं मिनिमम वेट किती 500 ग्राम, त्याचप्रमाणे मॅक्झिमम वेट किती 35 किलो. आलं लक्षात तुझ्या कार्यक्रम एवढा काय काय सांगितलं, प्रीमियम प्रोडक्ट आहे. त्यानंतर स्पीड पोस्ट बुकिंग सेंटर आणि ऑल पोस्ट ऑफिसला बुकिंग केली जाईल कोणाची, स्पीड पोस्टची. बेंगलोर इथं काय, बेंगलोर जीपीओला 24 hours बुकिंग केली जाते. बल्क फॅसिलिटी 50,000 रुपयापेक्षा जास्त यासाठी. त्याचप्रमाणे पोस्टमनला 0.50 म्हणजे 50 पैसे एवढा इन्सेंटिव्ह आहे एका आर्टिकल माग. आता लक्षात घे, आता आपण बघूया कुठल्या लोकेशनला स्पीड पोस्ट तुझं पोहोचण्यासाठी किती वेळ लागतंय ते तुला सांगतो आता. काय आता लक्ष दे बघ्या. आता काय बघ, ज्यावेळेस तू बुकिंग करतो कशाची, स्पीड पोस्टची, त्यावेळेस तुला काय आपण पोस्टचं देय काय किंवा आपली अश्युअर काय टाइम बाउंड म्हणजे काय ठराविक वेळेमध्ये ते पत्र त्या व्यक्तीला पोहोचलं जाईल. आता किती वेळेमध्ये ते पत्र कधी पोहोचलं जाईल कुठल्या लोकेशनला ते तुला सांगतो, व्यवस्थित लक्ष दे. ह्याच्यामध्ये असे 2 प्रकार, एक असते स्पीड पोस्ट म्हणून आणि एक असते बिझनेस पार्सल म्हणून. आता हे बघ स्पीड पोस्ट त्याचप्रमाणे हे बिझनेस पार्सल असते. आता हे सुद्धा काय स्पीड पोस्टचे बरं का, पण ह्याच्यामध्ये पार्सल म्हणून बिझनेस पार्सल म्हणून त्याची वेगळी कॅटेगरी असते. आणि इथं सांगतो तुला लोकेशन. लोकेशन म्हणजे काय, कुठून कुठं पाठवलं कधी कुठं पोहोचल ते तुला सांगतो व्यवस्थित. पहिला मुद्दा घे, लोकल एरियामध्ये जर तुला बुकिंग केलं असेल आणि त्याच लोकल एरियामध्ये डिलिव्हर होणार असेल तर स्पीड पोस्ट म्हणून असेल तर तुला लागतील 1 ते 2 दिवस लागतील. 1 ते 2 दिवसात काय होईल ते डिलिव्हर होऊन जाईल. बिझनेस पार्सल म्हणून लोकल एरियामध्ये डिलिव्हर करायचं असेल तर त्याला लागतील बघ 3 दिवसात. ते कधी बी होऊ शकतं डिलिव्हर, तिथं कधी पोहोचू शकतं. त्यानंतर दुसरा मुद्दा लक्षात घे, मेट्रो सिटी असते, मेट्रो टू मेट्रो, मेट्रो टू मेट्रो.
आता मेट्रो म्हणजे काय आहे, पुणे काय मेट्रो सिटी, त्याचप्रमाणे नागपूर मेट्रो सिटी आहे. जर समजा पुण्यावरून नागपूरला पत्र पाठवलं तर किती दिवस लागतील स्पीड पोस्ट म्हणून जायला? त्याला लागतील बघ 1 ते 3 दिवसात. ते काय होईल, 1 ते 3 दिवसात ते पोहोचून जाईल. त्यानंतर बिझनेस पार्सल जर म्हणून पाठवलंस तर ते 1 ते 4 दिवसात काय होईल, पोहोचून जाईल. ते कधी 4 दिवसाच्या आत कधी पोहोचल बिझनेस पार्सल म्हणून असेल तर. मेट्रो टू मेट्रो म्हणजे काय, आता एक्झाम्पल म्हणून सांगायचं तर पुणे ते नागपूर लक्षात घे. पुण्याला काय म्हणते तर पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हणते. त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी, त्याचप्रमाणे सांस्कृतिक शहर अशी काय पुण्याची ओळख आहे. त्यानंतर नागपूर काय, नागपूर 0 मैल म्हणजे भारताचं मध्यवर्ती ठिकाण असणारं नागपूर आहे. नागपूरला काय म्हणते तर ऑरेंज सिटी म्हणते तर. आलं लक्षात? लक्ष दे आता. चल तिसरा मुद्दा, जर समजा तुला कॅपिटल टू कॅपिटल म्हणजे राजधानी टू राजधानीमध्ये, कॅपिटल टू कॅपिटल म्हणजे आता समजा मुंबई ही भारताची राजधानी आहे, त्याचप्रमाणे दिल्ली ही दिल्लीची राजधानी समजा. कॅपिटल टू कॅपिटल जर तुला पत्र पाठवायचं असेल स्पीड पोस्ट आणि बिझनेस पार्सलनी, त्याला किती टाइम पाऊंड लागतोय लक्षात घे. ह्याला लागल 1 ते 4 दिवसात ते पोहोचल स्पीड पोस्ट म्हणून असेल तर. त्यानंतर बिझनेस पार्सल जर असेल तर त्याला लागतील बघ 4 ते 5 दिवसात ते काय होणार आहे, पोहोचणार आहे बिझनेस पार्सल असेल तर. आता लक्षात घे चौथा मुद्दा, जर समजा सेम स्टेट असेल, सेम स्टेट म्हणजे सेम राज्य एकाच राज्यात असेल, आर्टिकल स्टेट लिहितो STAT. स्टेटचे 2 अर्थ होते. स्टेट म्हणजे अवस्था असते, ते केमिस्ट्री मध्ये असते भाऊ. स्टेट म्हणजे तर राज्य आहे. आपण बघितलं राज्य त्यांचे राजधानी तिथे असणार लोकनृत्य, ते आपण मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलेलं आहे. आता सेम स्टेट मध्ये जर आर्टिकल तुझं डिलिव्हरी असेल तर बघ, जर समजा स्पीड पोस्ट म्हणून जर ते बुकिंग असेल तर त्याला लागतील बघ 1 ते 4 दिवस लागतील. किती? 1 ते 4 दिवस लागतील डिलिव्हरीला. आणि बिझनेस पार्सल म्हणून असेल तर त्याला लागतील 4 ते 6 दिवसात ते कधी पण डिलिव्हर होऊ शकतं. 4 ते 6 दिवसात. आलं लक्षात तुझ्या? त्यानंतर अदर स्टेट असेल, जर समजा तू इकडे राहतो, कुठं राहतो, समजा तू राहतो धुळ्याला, धुळ्यावरून तू पाठवलं कोलकाताला, काय पाठवलं, पत्र पाठवलं अदर स्टेट तर तुला काय होईल, स्पीड पोस्ट म्हणून जर पाठवलं असेल तर तुला लागते मग 5 ते 6 दिवस लागतील. किती? 5 ते 6 दिवस लागतील. त्यानंतर बिझनेस पार्सल जर असेल तुझं, बिझनेस पार्सल जर म्हणून तू पाठवलं तर तुला लागतील बघ 6 ते 7 दिवसात ते काय होईल, डिलिव्हर केलं जाईल बिझनेस पार्सल म्हणून असेल तर. आता स्टेट मध्ये स्पीड पोस्ट म्हणून असेल तर इथं बघ 4 ते 5 दिवसात होईल बरं का ते. 4 ते 5 ओके. त्यानंतर 6 ते 7 दिवसात बिझनेस पार्सल असेल तर ते काय होईल, डिलिव्हर होईल. आता लक्षात घे, हे काय बघितलं तू, एसओची लोकेशन वर मी सांगितलं तुला. एसओची लोकेशन असेल तालुक्याच्या ठिकाणी असेल किंवा मेन सिटी मध्ये असेल किंवा एक व्यवस्थित प्रशस्त भागामध्ये लोकेशन असतील तर ते ह्या पाऊंड मध्ये पोहोचले जातील. तू म्हणशील बिओला किती पोहोचल, बिओला ह्याच्यामध्ये काय करायचंय, एक दिवस ऍड करायचा, ऍडिशनल 1 डे. ह्याच्यामध्ये काय होईल, बिओला ते आर्टिकल पोहोचलं जाईल. आलं का लक्षात तुला? लोकेशन सांगितलंय. त्यानंतर स्पीड पोस्ट म्हणून असेल आर्टिकल तर तुला किती दिवस लागतील, बिझनेस पार्सल असेल तुझं स्पीड पोस्टच तर त्याला किती दिवस लागतील. आलं लक्षात तुझ्या? परीक्षेला प्रश्न विचारला जाईल तुला, कॅपिटल टू कॅपिटल स्पीड पोस्ट म्हणून किती दिवस लागतील. तिथं ऑप्शन असते 2 ते 4 दिवस, 2 ते 3 दिवस, 4 ते 5 दिवस, 4 ते 6 दिवस, 4 ते 7 दिवस. पर्याय द्यायचा 1 ते 4 दिवस. आलं का तुझ्या लक्षात? आणि बिओला 1 दिवस ऍडिशनल. आता लक्षात घे, जे आपले स्पीड पोस्ट आहे ते काय कुठल्या कुठल्या सुविधा देतं, कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतं, त्यात आपण बघूया. आता लक्ष दे, स्पीड पोस्ट संबंधी असणाऱ्या सुविधा तुला सांगतो कुठल्या कुठल्या आहे. स्पीड पोस्ट संबंधी असणाऱ्या सुविधा, स्पीड पोस्ट संबंधी असणाऱ्या सुविधा परीक्षेला हे पण विचारतात बरं तुला. ऑड मॅन आउट साठी प्रश्न विचारला जातोय. आता लक्षात घे, पहिली सुविधा काय दिली जाते, तू आता आर्टिकल बुक करतोय, तू स्पीड पोस्ट वर जास्त खर्च करणार आहे, तुला फॅसिलिटी तर द्यावं लागेल ना भाऊ. आता कुठली फॅसिलिटी द्यावी लागते, तुला SMS सर्व्हिस दिली जाते. कुठली? SMS. त्याचप्रमाणे तुला स्पीड पोस्ट जर करायचं आहे, तुला इन्शुरन्सची सुविधा आहे. कशाची? इन्शुरन्स करून तू काय करू शकतो,
आर्टिकल पाठवू शकतो. त्याचप्रमाणे तुला पीओडी म्हणजे काय असतंय, पीओडी म्हणजे असतंय प्रूफ ऑफ डिलिव्हरी, त्याच्यासाठी वेगळी फी असते. प्रूफ ऑफ डिलिव्हरी ह्याची सुद्धा काय फॅसिलिटी अवेलेबल आहे. त्याचप्रमाणे स्पीड पोस्ट म्हणजे तुला सीओडी म्हणजे काय, कॅश ऑन डिलिव्हरी. कॅश ऑन डिलिव्हरी मॅक्सिमम अमाऊंट किती आहे कॅश ऑन डिलिव्हरीची आपण बघितली, जास्तीत जास्त मर्यादा कॅश ऑन डिलिव्हरी 50,000 रुपयापर्यंत करू शकतो. आता लक्षात घे, कॅश ऑन डिलिव्हरी झालं. त्यानंतर तुला स्पीड पोस्ट मध्ये जर बघितलं, फ्री पिकअपची सुविधा असते तुला. फ्री पिकअप. आता फ्री पिकअप म्हणजे काय आहे, तुझ्या घरी जाऊन तुझं आर्टिकल घेतलं जाईल आणि तुझे ते काय केलं जाईल, बुकिंग केलं जाईल. फ्री पिकअप साठी ना मर्यादा म्हणजे कमीत कमी तुमचं बिझनेस 10,000 रुपये पाहिजे पोस्टला. आलं लक्षात. त्यानंतर अजून 24 आवर्स सर्व्हिस तुला दिली जाईल बुकिंगची. कुठं मेट्रो सिटी असेल, मेजर सिटी मध्ये असेल तिथे तुला 24 आवर्स बुकिंग सुविधा दिली जाईल. कॅश ऑन डिलिव्हरी सुविधा कोणासाठी असते, ई कॉमर्स जे कस्टमर्स आहेत किंवा ई कॉमर्स कस्टमर असतील, जे ई कॉमर्स किंवा जे ऑनलाईन सेलर्स आहेत, ऑनलाईन सेलर्स यांच्यासाठी कॅश ऑन डिलिव्हरी ही सुविधा असते. फ्री पिकअप त्याचप्रमाणे 24 आवर्स बुकिंग सुविधा हे तुला काय केलं जाईल, प्रोव्हाइड केलं जाईल. आलं का लक्षात. त्यानंतर ह्याच्यामध्ये तू बघितलं असेल ऑनलाईन ट्रॅकिंग सुविधा पण करू शकतो. तू धनकन इंडिया पोस्टच्या साईटवर जाऊन तुझा आर्टिकल नंबर टाकला, तुला लगेच काय होत आहे, आर्टिकल ट्रॅक होत आहे, कुठं आलंय, किती दिवस कोणी होल्ड केलंय, कुठं दुसरीकडेच गेलंय. दुसरीकडे काय होत आहे, तुझ्या पिनकोड चुकीचं टाकतोस त्यावेळेस ते आर्टिकल दुसरीकडे जाते. त्यामुळे पिनकोड व्यवस्थित टाकायचा आहे. कुठल्या कुठल्या सुविधा दिल्या जातात बघितलं तू. ह्या सुविधा पोस्ट ऑफिस स्पीड पोस्ट संबंधित येतं. परीक्षेला तुला 5-6 पर्याय देतील, 4 पर्याय देतील आणि ह्याच्यापैकी दुसराच वेगळा तरी कुठला तरी पर्याय दिला जाईल. थोडक्यात काय दिलं जाईल, 3 पर्याय दिले जातील, 4 पर्याय दिले जातील किंवा 3 दिले जातील आणि ह्याच्यामध्ये 4था पर्याय दिला असेल फिलॅटेली मध्ये स्पीड पोस्ट यूज करू शकतो का. तर मग काय होतंय, तुझं फिलॅटेलीवर ऑप्शन आहे तो चुकीचा असतोय. हे बघ, हे लक्षात ठेव. कुठल्या कुठल्या सुविधा दिल्या जातात त्यात आपण बघितल्या. आता आपण बघू इंटरनॅशनल स्पीड पोस्ट सुविधा काय, कसं आहे आणि कुठं कुठे दिली जाते. आता पाहतो बघ, तुला सांगतो इंटरनॅशनल स्पीड पोस्ट सुविधा म्हणजे आंतरराष्ट्रीय स्पीड पोस्ट जी सुविधा आहे ते काय आहे तुला सांगतो सगळं. ह्याला बघ, पहिला मुद्दा लक्षात घे. आंतरराष्ट्रीय स्पीड पोस्ट सुविधेला दुसरं नाव आहे एंड ऑफ डिलिव्हरी म्हणलं जातं. काय एंड ऑफ डिलिव्हरी म्हणजे सीमांच्या पलीकडे, म्हणजे सगळीकडे आपली काय होईल, सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते. एंड ऑफ डिलिव्हरी आलं लक्षात तुझ्या. आंतरराष्ट्रीय स्पीड पोस्ट सुविधेला दुसरा शब्द आहे एंड ऑफ डिलिव्हरी. त्यानंतर दुसरं पॉईंट लक्षात घे, ही सुविधा किती देशांमध्ये पुरवली जाते. आता सध्याला 100 पेक्षा जास्त देशांमध्ये स्पीड पोस्ट आंतरराष्ट्रीय स्पीड पोस्ट सेवा पुरवली जाते. त्याचप्रमाणे तिसरा मुद्दा लक्षात घे तू. तिसरा मुद्दा काय, जर समजा तुला बुकिंग करायचे इंटरनॅशनल स्पीड पोस्ट म्हणून किती किलो पर्यंत तू बुकिंग करू शकतो, 35 kg पर्यंत तू पार्सल बुकिंग करू शकतो आंतरराष्ट्रीय, बरं का. त्याचप्रमाणे मिनिमम 500 ग्रॅम. आलं का भाऊ तुझ्या लक्षात. त्याचप्रमाणे ह्याला काय म्हणतात, इंटरनॅशनल स्पीड पोस्ट सुविधेला प्रायमरी मेल सर्व्हिस म्हणतात. प्रायमरी एक्सप्रेस मेल सर्व्हिस म्हण किंवा प्रायमरी सर्व्हिस म्हण. प्रायमरी मेल सर्व्हिस किंवा एक्सप्रेस सर्व्हिस म्हणतात बरं का, सर्व्हिस. आलं का लक्षात. त्यानंतर जर समजा तू काय केलं, आर्टिकल बुकिंग केलं आणि इंटरनॅशनल स्पीड पोस्ट म्हणून बुकिंग झालं, ते दुसऱ्या देशामध्ये ज्यावेळेस जातंय, त्यानंतर दुसऱ्या देशामध्ये गेल्यानंतर ते जर समजा काय झालं किंवा कोणाकडून हरवलं तर काय होतंय बाबा, हे पाय, जर समजा हरवलं तर त्याची नुकसान भरपाई म्हणून काय द्यावं लागेल, नुकसान भरपाई म्हणून द्यावं लागेल बघ. त्या आर्टिकलची जी किंमत आहे, वस्तूची किंमत किंवा 130 SDR. 130 SDR हा, 1 SDR म्हणजे किती असतोय, 1 SDR म्हणजे आता सध्याला बघितलं 113 रुपये 43 पैसे एवढा आता सध्या SDR चा रेट चालू आहे. एवढं लक्षात ठेव. काय झालं, नुकसान भरपाई काय द्यावं लागेल, वस्तूची किंमत किंवा 100 SDR हे काय करावं लागेल. जर समजा आर्टिकलचा भुगा झाला तुझ्याकडून तर ती द्यावं लागेल. आपल्याकडे कसं असतं, पिनकोड असतो, त्याचप्रमाणे बाहेरच्या देशामध्ये झिप कोड द्वारे पोस्ट ऑफिसची ओळख आहे. आलं लक्षात तुझ्या.
आता पाय पुढं ह्याच्यामध्ये 6वा पॉईंट लक्षात घे, आर्टिकलची साईज किती पाहिजे. साईज जर बघितली तुझ्या पार्सलची किंवा आर्टिकलची 3 बाय 1.5 मीटर पाहिजे. किती? 3 बाय 1.5 मीटर. आलं का लक्षात. त्यानंतर आता तुला सांगतो, इंटरनॅशनल स्पीड पोस्ट म्हणून जर तू बुकिंग केला असेल, तुझा जर बिझनेस 2 लाख ते 10 लाख पर्यंत असेल, किती? 10 लाखापर्यंत, तर तुला काय केलं जाईल, 5% डिस्काउंट दिलं जाईल. कशासाठी? इंटरनॅशनल स्पीड पोस्ट मध्ये. त्यानंतर तुझं जर बुकिंग 10 लाख ते 50 लाख असेल, की 10 लाख ते 50 लाख, 50 लाख तुला बुकिंग किती आहे, डिस्काउंट साठी 10% तुला डिस्काउंट दिलं जाईल. आणि 50 लाखाच्या वरती जर बुकिंग असेल, 50 लाखावरती अबो, तर तुला 15% इंटरनॅशनल स्पीड पोस्ट साठी डिस्काउंट दिलं जाईल. आलं का लक्षात तुझ्या. 2 लाख ते 10 लाख पर्यंत 5% डिस्काउंट आहे. 10 लाख ते 50 लाख पर्यंत 15% तुला डिस्काउंट दिलं जाईल. आणि 50 लाखावरती 15% तुला डिस्काउंट दिलं जाईल. आता लक्षात घे, आंतरराष्ट्रीय स्पीड पोस्ट मध्ये आपण बघितलं, एंड ऑफ डिलिव्हरी हे त्याला दुसरं नाव आहे. 100 पेक्षा जास्त देशांमध्ये सेवा पुरवली जाते. 35 किलो पर्यंत तू काय करू शकतो, पार्सल बुकिंग करू शकतो स्पीड पोस्टद्वारे, इंटरनॅशनल म्हणून बरं का. प्रायमरी मेल सर्व्हिस किंवा एक्सप्रेस मेल सर्व्हिस ही त्याची प्रमुख हेडलाईन आहे. त्यानंतर नुकसान भरपाई 130 SDR किंवा वस्तूची जी किंमत असेल ती द्यावी लागेल. आणि साईज किती पाहिजे, 3 बाय 1.5 मीटर एवढी इंटरनॅशनल स्पीड पोस्टची साईज पाहिजे. आलं का तुझ्या लक्षात. आता आपण काय करूया, आता हे 100 देशांमध्ये काय केलं जात आहे, सेवा पुरवली जाते ना देशांमध्ये. ह्यातले जे प्रमुख 7-8 जे देश येतं, त्यांच्या देशामध्ये आर्टिकल पोहोचण्यासाठी किती दिवस लागतात, काय होते ते आता आपण पाहूया. चल लक्ष दे इकडं. आता बघ, तू इंटरनॅशनल स्पीड पोस्ट बुकिंग केलं. इंटरनॅशनल स्पीड पोस्ट बुकिंग केल्यानंतर काय केलं जाईल, बाहेरच्या देशामध्ये आर्टिकलला पोहोचायला किती दिवस लागतील ते तुला सांगतो. हे पाय, पहिला देश आहे बघ युके. युके या देशामध्ये बुकिंग केलं असेल तर ते ना 2 ते 6 दिवसात पोहोचेल. किती? 2 ते 6 दिवसात. त्यानंतर दुसरा लक्षात घे, USA असेल, USA मध्ये जर बुकिंग केलं असेल, म्हणजे अमेरिकेची संयुक्त संस्थाने, तिथं किती दिवसात पोहोचल, ते पोहोचल पाहिजे 4 ते 7 दिवसात. किती? 4 ते 7 दिवसात. त्यानंतर UAE असेल, UAE म्हणजे युनायटेड अरब अमेरिकेस, इथे जर तू आर्टिकल बुकिंग केलं असेल तर तुला लागतील 4 ते 8 दिवसात ते आर्टिकल किंवा ते पार्सल तो काय असेल स्पीड पोस्ट हे तिथे पोहोचून जाईल. त्यानंतर त्याचप्रमाणे UAE आणि ऑस्ट्रेलिया बरं का, ऑस्ट्रेलिया मध्ये सुद्धा आहे ना 4 ते 8 दिवस लागतील. त्यानंतर चायना, कोरोनावाला देश, 23 मार्च 2020 आठवलं असेल तुला, काय झालं होतं, लॉकडाऊन लागलं होतं. त्यानंतर देशाने काय केलं होतं, कोरोना आला होता. कुठून आला होता, काय होता त्याच्याबद्दल जास्त बोलत नाही, पण त्यांच्याकडे आर्टिकल आपण पाठवलं तर 4 ते 9 दिवसात काय होईल, ते पोहोचून जाईल. किती? 4 ते 9 दिवसात. त्यानंतर लक्षात घे, आपल्या भारताच्या पश्चिमेला असलेला दरिंदर देश कुठला, पाकिस्तान. त्यानंतर आपल्या भारताच्या वरती असणारा देश अफगाणिस्तान. त्याचप्रमाणे भारताच्या पूर्वेला असणारा बांगलादेश. इथे जर समजा आर्टिकल बुकिंग केलं तर इथे किती दिवस लागतील, इथे लागतील 3 ते 7 दिवसामध्ये आर्टिकल काय होईल, पोहोचलं जाईल. 3 ते 7 दिवसामध्ये. आलं का लक्षात. आता लक्षात घे, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश इथं काय आहे, 3 ते 7 दिवसामध्ये पोहोचलं जाईल. बांगलादेशची राजधानी ढाका आहे. त्याचप्रमाणे पाकिस्तानची राजधानी लाहोर. त्यानंतर आपल्यावरच्या भारताच्या उत्तरेला असणारा देश कुठला, चायना. 4 ते 9 दिवसामध्ये तिथे डिलिव्हर केली जाईल. भारताच्या आणि चायनाच्या मध्ये असणारी रेषा कुठली, मॅकमोहन रेषा. त्यानंतर लॅक ऑफ कंट्रोल, लाईन ऑफ कंट्रोल ती कुठं, हे कुठं ना पाकिस्तानच्या लाईन आपल्या इथं जम्मू काश्मीरच्या वरती. आलं लक्षात तुझ्या. त्याचप्रमाणे युके मध्ये 2 ते 6 दिवसात ते आर्टिकल पोहोचलं जाईल. USA मध्ये 4 ते 7 दिवसात पोहोचलं जाईल. UAE आणि ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी कुठला, कांगारू. तिथे किती दिवसामध्ये, 4 ते 8 दिवसामध्ये आर्टिकल पोहोचलं जाईल. आलं का तुझ्या एवढं लक्षात. आता स्पीड पोस्ट मध्ये असणारी एक BNPL एक सुविधा असते, कुठली, BNPL.
आता बीएनपीएल चा तुला लॉंग फॉर्म विचारलं जाते परीक्षेला. बीएनपीएल चा लॉंग फॉर्म असतंय बुक नाऊ पे लेटर. बुक नाऊ पे लेटर म्हणजे आता बुकिंग कर आणि नंतर तू काय कर, पैसे दे. हा कार्यक्रम कुठं, बीएनपीएल. बीएनपीएल चा संबंध कुठं, स्पीड पोस्ट संबंध आहे फक्त. नाही तर रजिस्टर बीएनपीएल च्या अंतर्गत येत नाही. फक्त स्पीड पोस्ट सुविधा ही बीएनपीएल फॅसिलिटी पुरवतं. आलं लक्षात? आता लक्षात घे, बीएनपीएल म्हणजे बुक नाऊ पे लेटर. याची ऑथॉरिटी कोण देतं, बीएनपीएल ची ऑथॉरिटी पाहिलं, बीएनपीएल ची ऑथॉरिटी देतील पीएमजी साहेब देतील. कोण, पीएमजी साहेब यांनी ऑथॉरिटी दिली. त्यानंतर बीएनपीएल ची फॅसिलिटी ही कोणाला दिली जाते, जे बल्क कस्टमर येतं किंवा जे मोठ्या प्रमाणात ग्राहक आहेत, कॉन्ट्रॅक्च्युअल कस्टमर आहेत, त्यांच्यासाठी काय केलं जाईल, बीएनपीएल ची फॅसिलिटी दिली जाईल. कॉन्ट्रॅक्च्युअल कस्टमर असतील किंवा बल्क कस्टमर असतील, बल्क बुकिंग असेल, त्याचप्रमाणे मेजर बुकिंग असेल, मोठ्या प्रमाणात त्यांचं बुकिंग असेल, तर बीएनपीएल ही काय केलं जातं, फॅसिलिटी पुरवली जाते. आता बुकिंग करताना चार्जेस पेड करावे लागतील का, हा बुकिंग करताना चार्जेस पेड करायचे नाहीत. चार्जेस कधी पेड करायचे, काय करायचे ते सांगतो. आता लक्षात घे, ही सुविधा आपण पाहिलं बल्क, त्याचप्रमाणे कॉन्ट्रॅक्च्युअल आणि जे ऑनलाईन सेलर्स आहेत किंवा ई कॉमर्स आहेत कस्टमर आहेत, ऑनलाईन सेलर्स किंवा ई कॉमर्स कस्टमर असतील, त्यांच्यासाठी काय आहे, ही सुविधा अवेलेबल आहे. आता लक्षात तुझ्या, कॉन्ट्रॅक्च्युअल बल्क कस्टमर किंवा ऑनलाईन सेलर्स किंवा ई कॉमर्स आहेत, त्यांच्यासाठी ही सेवा काय केली जातं, पुरवली जाते. त्यानंतर पाय, ह्याचं जे बिल आहे ते बिल कसं बनवलं जातं, बिल आहे ना महिन्याला बनवलं जातं, बिल मंथली बनवलं जातं. त्यानंतर महिन्याच्या समजा बिल बनवलं, बिल बनवल्यानंतर महिन्याच्या 7व्या दिवसापर्यंत भरावं लागतं, 7 डे पर्यंत भरावं लागतं. तुझं काय बिल असेल, तू काय करशील, मोकार बुकिंग करशील, फुकट पोस्टकडून बुकिंग करशील, नंतर पैसे देतो म्हणशील. त्यानंतर तुला बिल दिलं, बिल दिल्यानंतर तू 7व्या दिवशी जर पेड केलं नाही, 7व्या दिवसापर्यंत तू जर पेड केलं नाही, बिलची ड्यू डेट असते 7 तारीख, महिन्याची 7 तारीख बरं का, ड्यू डेट असते, ड्यू डेट 7 तारखेपर्यंत म्हणजे बिल पेड करावं लागेल. जर समजा तू केलंच नाही बुक पेड, बिल जर पेड केलं नाही, तुला काय केलं जाईल, 12% अॅन्युअली, 12% अॅन्युअली डिफॉल्ट लागेल, डिफॉल्ट किंवा दंड लागेल. कशावर, तुझे जे बिल आहे त्याला 12% अॅन्युअली डिफॉल्ट लागून ते बिल काय करावं लागेल, भरावं लागेल. त्याचप्रमाणे जर बघितलं, एखादा जर कस्टमर आहे किंवा एखादी कंपनी ई कॉमर्स किंवा ऑनलाईन जो सेलर आहे, ते जर 50 लाखाच्या वरती काय करत असेल, बुकिंग करत असेल महिन्याला, आपण बघितलं बिल मंथली बनवलं जातं, पण महिन्यात त्याचे बुकिंग 50 लाखाच्या वरती, तर त्याला काय करावं लागेल, दर पाक्षिक म्हणजे 15 दिवसानंतर पाक्षिक रूपाने किंवा 15 दिवसांनी त्याचं काय करावं लागेल, बिल भरावं लागेल. कशाचं, बीएनपीएल च. आलं का तुझ्या लक्षात? त्यानंतर आता लक्षात घे, बीएनपीएल फॅसिलिटीसाठी ना कमीत कमी तुझा एका लोकेशन असेल, एका लोकेशन वरून तू जर बुकिंग करणार असशील, तर तू कमीत कमी महिन्याला बिझनेस पाहिजे 10,000 रुपये. वन लोकेशन वर बिझनेस किती पाहिजे, 10,000 रुपये कमीत कमी बरं का. त्यानंतर तू जर समजा 4-5 ठिकाणावरून जर समजा तू एकाच नावाने कोणाकडून पीएमजी कडून ऑथॉरिटी घेतली आणि तू 4-5 ठिकाणावरून तुझं काय करणार आहे, रोज बुकिंग करणार आहे, 2 दिवसाला कर, 4 दिवसाला कर, काही घेणं नाही, तू बुकिंग करणार आहेस. जर समजा तू 4-5 लोकेशन वरून बुकिंग करणार असेल, तर तुझा बिझनेस महिन्याला 50,000 रुपयाच्या वर पाहिजे. किती, 50,000 रुपयाच्या वरती बिझनेस पाहिजे. त्यानंतर लक्षात घे, जर समजा तुझा 10,000 रुपये बिझनेस आहे, 10,000 रुपयाच्या वरती बिझनेस आहे, तर तुला एक सुविधा पुरवली जाईल, कुठली, फ्री पिकअप. घर बसल्या पोस्ट म्हणून लोक येतील, तुझं साहित्य घेऊन जातील आणि ते काय करतील, पोस्टात बुकिंग करतील. फ्री पिकअप सर्व्हिस कधी, 10,000 रुपयाच्या वरती ज्यावेळेस काय असेल, तुझा पोस्टाला बिझनेस असेल त्यावेळेस. आता जे तुमचा तू बीएनपीएल द्वारे बुकिंग करतोय, बीएनपीएल द्वारे बुकिंग केल्यानंतर तुला किती % डिस्काउंट आहे कुठल्या ह्याला, त्यात आपण बघूया. या लक्षात, हे परीक्षेला विचारलं जाते, बुक नाव पे लेटर ऑथॉरिटी पीएमजी, त्यानंतर 12% दंड, एवढं लक्ष ठेवायचंय. आणि फ्री पिकअप सर्व्हिस 10,000 रुपयाच्या वरती लागते.
मागच्या प्रश्नपत्रिका उलगडून पाहिजे, हे प्रश्न विचारलेले दिसून येतील तुला. आता लक्षात घे. चल, बीएनपीएलच्या बुकिंग वर तुला किती % सूट आहे काय त्यात आपण पाहूया. आता लक्ष दे, तुझ्या वेळेस बीएनपीएल म्हणून बुक करशील किंवा नॉर्मल बुकिंग म्हणून स्पीड पोस्ट बुकिंग करशील, वरती लिंक टाकून लक्षात घे. बीएनपीएल म्हणून बुक कर किंवा तू स्पीड पोस्ट म्हणून बुकिंग कर, हे तुला परीक्षेला 100% विचारलं जाते बरं का. उगा मी टाइमपास करत नाही, तो टाइमपास करत नाही, नाही तर मला बरेचसे उद्योग घेतं. चाललंय काय आपला, चाललाय कार्यक्रम. त्यामुळे लक्षात घे, बीएनपीएल आणि स्पीड पोस्ट नॉर्मल बुकिंग असेल, स्पीड पोस्ट नॉर्मल बुकिंग असेल तर कशाला किती डिस्काउंट दिलं जाईल ते तुला सांगतो. आता हे बघ, इथे लिहितो स्पीड पोस्ट, स्पीड पोस्ट, आणि इथे लिहितो बिझनेस पार्सल बरं का, बिझनेस पार्सल. आता मग आपण काय बघितलं, किती दिवस लागतील कशाला आर्टिकल पोहोचण्यासाठी ते पाहिलं. ते तेव्हाच काय नाही बघितलं, काय किती % सूट दिली जाईल, कारण की बीएनपीएल हा टॉपिक आपण बघणार होतो. बीएनपीएल आता बघितलाय. आता बीएनपीएल आणि स्पीड पोस्ट नॉर्मल बुकिंग दोन्ही याला समान सूट असते. लक्षात घे, स्पीड पोस्ट बिझनेस पार्सल, आणि इथं लिहितो अमाऊंट, लिहितो तुला समजेल असं अमाऊंट. आता लक्षात घे, 5 लाखाच्या वरती बिझनेस असेल, 5 लाख ते 25 लाख पर्यंत, किंवा 5 लाख पहिल्यांदा 5 लाखापर्यंत बिझनेस असेल, पहिलं लक्षात घे 5 लाख. आता मराठीत लिहितो 5 लाखापर्यंत. 5 लाखापर्यंत जर तुझा बिझनेस असेल तर तुला स्पीड पोस्ट म्हणून किती टक्के सूट दिली जाईल, तुला बघ 10% सूट दिली जाते. किती? 10%. बिझनेस पार्सल असेल तेच 5 लाखापर्यंत तुझा अमाऊंट असेल, हे कधी पाहिजे, हे एका दिवशी नाही पाहिजे बरं का, हे मंथली असते, मंथली अमाऊंट लिहितो. नाही तुम्ही एका दिवशी 5 लाखाची बुकिंग का भाऊ, पोस्टल असेल तर तुला रात्रभर जागून 5 लाखापर्यंत बुकिंग केलं तरी 5 लाखाचं एका दिवशी बुकिंग होणार नाही. लक्षात घे, स्पीड पोस्ट 5 लाखापर्यंत बुकिंग असेल, स्पीड पोस्टला 10% तुला सूट भेटेल. बिझनेस पार्सल असेल तर तुला 7% सूट भेटेल. त्यानंतर 5 लाख रुपये, 5 लाख 1 रुपये बरं का, 5 लाख 1 रुपये ते तुझं 25 लाखापर्यंत बुकिंग असेल, किती 25 लाखापर्यंत, तर तुला इथं 15% डिस्काउंट दिलं जाईल, 15% इथं डिस्काउंट दिलं जाईल. त्यानंतर बिझनेस पार्सल असेल तर तुला इथं 10% डिस्काउंट दिलं जाईल, किती 10%. त्यानंतर तू जर पोस्टला महिन्याला 25 लाख 1 रुपये, 1 रुपये ते 1 करोड रुपयाचा बिझनेस देत असेल, किती 1 करोड, इथं लाख लिहितो, तर तुला स्पीड पोस्ट म्हणून 20% डिस्काउंट दिलं जाईल, आणि बिझनेस पार्सल म्हणून तुला 13% डिस्काउंट दिलं जाईल, किती 13%. अलग लक्षात. त्यानंतर चौथं लक्षात घे, 1 करोड ते 1 करोड 1 रुपये, 1 करोड 1 रुपये ते 5 करोड पर्यंत तुझा पोस्टला बिझनेस असेल, स्पीड पोस्ट म्हणून असेल तुझा, तर तुला 25% डिस्काउंट दिलं जाईल. त्यानंतर बिझनेस पार्सल असेल तर 16% डिस्काउंट दिलं जाईल. आलं का लक्षात. त्यानंतर 5 लक्षात घे, 5 करोड पेक्षा जास्त तू जर पोस्टला बिझनेस देत असेल तर स्पीड पोस्ट म्हणून तुला 30% डिस्काउंट दिलं जाईल, आणि बिझनेस पार्सल म्हणून तुला 20% डिस्काउंट दिलं जाईल. आता लक्षात घे, परीक्षेला प्रश्न कसा विचारला जाईल, परीक्षेला प्रश्न विचारला जाईल की जास्तीत जास्त स्पीड पोस्टवर किती टक्के डिस्काउंट दिला जातो, तर लक्षात घ्यायचंय 30% डिस्काउंट दिला जातो, आणि बिझनेस पार्सल म्हणून किती टक्के डिस्काउंट दिला जातो, जास्तीत जास्त बरं का. हा परीक्षेला प्रश्न इथे विचारला जातो, जास्तीत जास्त आणि कमीत कमी. कमीत कमी विचारलं तर 10% तर स्पीड पोस्टला, आणि बिझनेस पार्सल म्हणून 60% काय केलं जाईल, तुला डिस्काउंट दिलं जाईल. आलं का लक्षात एवढं तुझ्या. त्यानंतर एक आपल्या इथे एक मुद्दा असतो, कुठला, हा विषय तर संपला, तर बीएनपीएलचा विषय संपला बरं का. तुला समजून सांगतो, वॉक इन एक कस्टमर असते, वॉक इन कस्टमर असतात आपल्याकडे. वॉक इन कस्टमर म्हणजे काय असतंय, अमावस्या पौर्णिमेला उगवणारे जे कस्टमर असतात, म्हणजे कधीतरी आले, कधीतरी बुकिंग केलं, तर त्यांना पण काय करावं लागेल, त्यांना पण भाऊ डिस्काउंट द्यावं लागेल ना. तर त्यांना किती रुपयाला किती डिस्काउंट दिलं जातं ते बघ. वॉक इन कस्टमर असेल तर त्याला 2000 रुपये ते 1 लाखापर्यंत ते जर बुकिंग करत असेल तर त्याला 5% डिस्काउंट दिलं जाईल, कशामध्ये, बुकिंगच्या वेळेस. त्यानंतर 1 लाखाच्या वर एका दिवशी बुकिंग करत असेल तर त्याला 10% डिस्काउंट दिलं जाईल. आलं का लक्षात. परीक्षेला ह्याच्या बाहेरचं काही येणार नाही. स्पीड पोस्ट संबंधी जेवढी काय माहिती ते आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघितलेली येतं.
त्यामध्ये आपण आता बघितलं बीएनपीएल स्पीड पोस्ट नॉर्मल बुकिंगला किती पर्सेंट डिस्काउंट जास्तीत जास्त 30%, 20%. त्यानंतर वॉक इन कस्टमरला सुद्धा आपल्याला काहीतरी प्रसाद द्यावा लागेल, त्यामुळे त्यांना सुद्धा आपण काय करतोय 5% डिस्काउंट देतोय. त्याचप्रमाणे 1 लाखाच्या जास्त असेल त्याला 10% आपण डिस्काउंट देतोय. आता बघ आजच्या व्हिडिओ मध्ये काय काय बघितलं ते आता आठवायचा प्रयत्न कर. आपण सुरुवातीला बघितलं स्पीड पोस्टची सुरुवात बघितली, त्यानंतर किती रुपयापर्यंत स्पीड पोस्ट इन्शुरन्स बघितला, त्याचप्रमाणे कुठल्या देशामध्ये आपण काय करू शकतो, बुकिंग किती दिवसात पोहोचेल, किती अमाऊंट लागेल, काय लागेल, त्याच्या व्हिडिओमध्ये आपण स्पीड पोस्ट संबंधी सगळी ऑलराऊंडर माहिती बघितलेली आहे. ह्याच्या बाहेरच्या परीक्षेला प्रश्न विचारणार नाहीत. त्यामुळं एवढंच कर, आताच्या व्हिडिओमध्ये बघितले ते काय कर तुझ्या डोक्यात घाल आणि व्यवस्थित लक्ष द्यायचा प्रयत्न कर. आता आपण भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, धन्यवाद.